अगोदर खाजे पहिलं घरातून निघतो ना आणि ते पहिलं मुरड घाललास खाजे घेऊन बघा हा एटी आहे एका डोंगर चढल्यासारखा उभी चढाई मला वाटतं मी बाजी कुठं आला ते आता प्रयत्नानंतर भेटला मामाची मजा आहे धबधब्यात सकाळ सकाळी तर बसलोय डेटा कॉपी करायला सकाळ सकाळ नाही जवळपास 12 वाजायला आले कारण काय होतं आजच्या दिवशी सुरुवात तर झालेली आहे आणि सकाळी म्हणजे काल नाही बोलणार सकाळी जातो दुसरा दिवस सकाळी जवळपास 4:30 वाजता आलो रात्री आपला अचानक प्लॅन झाला तुम्ही बघितला आणि तो व्हिडिओ गेलो होतो तिथून 4:30 वाजले घरी यायला झोपून 8-8:30 पर्यंत परत उठलो झोप पण काय पूर्ण झालेलं नाही बोला आज झोप काढू आता थोडीशी बोलो डेटा कॉपी करून घेतला नंतर संध्याकाळी व्हिडिओ एडिट करू तर तुम्हाला बोललो मुरुडला जायचं मुरुडला माझं काही काम नाही आहे मित्राचं सार्थकचं काम आहे त्याचं काहीतरी फॉर्म भरायचं तेवढ्या तुझी गाडी घेऊन जाऊया बोलतो मी ठीक आहे चल आता 1 वाजता निघायचं जेवण दिलं जेवण झालं असं जेवूया आणि मग निघूया नाहीतर मग असंच जाऊया काल पण कंटिन्युअस नंतर तो येताना पाऊस लागला गोप्रो काढूनच ठेवला मग बोलून नो रिक्स मग ते हेल्मेट ते सगळं खोलून ठेवलंय सुकवायला सगळं भिजलं आत म्हणून कारण ते वायझर बंद केलं ना तर वायझरवर एवढं जोरात पाणी लागतं की समोरचा रस्ता दिसत नाही आणि एकतर काय होतं आपल्या गाडीचे जे लाईट असतात ना त्या प्रॉपर तेवढ्या नाईटला वर्क नाही करत त्या फॉग लॅम्प येतात ना ते पाहिजे बघा पुढे लावून घेईन मी कारण नाईटला जर लाईट असेल ना तर आपल्या रेग्युलर लाईटचं काहीच काम नाही किती पण भारीतली असून ज्या फॉग लॅम्प प्रॉपर रस्ता कव्हर करतो तर ते करूया कव्हर तर आजच्या दिवशी सर्व सुरुवात झाली आहे गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस पहिलं डेटा कॉपी करून घेतला आणि जेवण झालं असं जेवूया आणि मग निघू नाहीतर मला वाटत नाही ना त्याला बाहेरच काहीतरी करू पाऊस पण जातो येतोय पासून जाऊ नको काल भरपूर भिजलो आता मी काही इच्छा तरी मला काल सर्दी झाली होती त्यात भिजलोय गडबड आहे सगळं लाईट जाते येते मला पीसी बंद करायचं काय हे सगळं आहे ना हे अजून ओढू लागते पण फॅन लावून ठेवलाय आणि हे सगळं सुकवत ठेवलंय आणि बाहेर पण ऊन नाही ना बाहेर लावून ठेवलं असतं सगळं हे आतले जेवढं माउंटिंग आहेत ना सगळं झालंय आणि माईकला पाणी वगैरे लागलं नव्हतं का पिशवी घालून ठेवलेली तरी पण सगळं खोललंय आतमधून आणि सुकवत ठेवलेलं आहे कारण मेन सगळा हा माईकच्यावरच गेम आहे तो खराब झाला तर परत नवीन आणायला लागेल दुसरं काय नाही पावसाचा ना हाच विषय होतो कारण काय होतं आपण वायझर बोलतो पण एकदम जोरात असेल ना ते नाही ओपन करून ठेवायला लागतं मग त्याच्यामुळे पाणी येतंय आतमध्ये बाहेर सध्याचा माहोल काय बघू दे बाहेर सध्या क्लिअर आहे नको मावशी झालं जेवण मावशी बघते माझ्याकडं मी बोलू नको जेवण झालं आमचं बोलू तर ढग आलेले थोडे पाऊस पण आहे थोडासा येतोय जातोय पण जाऊ दे पावसाला नको कारण आता गेल्याची इच्छा नाही परत आजारी पडत आजारी निघलो तर काल घेऊन गेलो तो गाडीला गाडीच्या रनिंग किती झालं तर मी लक्ष नाही दिलं 200 किलोमीटर जवळपास तरी चालवली चिखलाने सगळं अवतार आता बोललो एकदाच वॉश करू तर हेल्मेट वगैरे काय घेत नाही कारण हे बघा हे सगळं आहे ओलं मला बोललो सुकू दे कारण काल झालं तर ओलं आता निघालोय पण रेडी सार्थक आलाय याचंच काम आहे त्याच्यासाठीच चाललोय काय आहे तिकडे गेल्यावर सांगतो पण आता कसं ऑन द वे नाही ऊन आलं ते नो टेन्शन पाऊस पण जरा जास्त नाही जातोय येतोय कावड्या ओरडायला सुरुवात करतात बोलायला लागलो का आता निघालो एकदम पटकन 3 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचं आहे त्याच्यामुळे जाऊया फटाफट जाऊया आता ना इथं पोहोचलो जवळपास 1.25 तास झालो पण आता आहे ना आधी रोडचं काम नव्हतं झालं आता रोड एवढे मस्त बनवलेत ना एक नंबर एक स्पीड मेंटेन होतोय 70, 80, 90 स्पीड कंटिन्यू मेंटेन होतोय त्याच्यामुळे जाम पटापट यायला आता जवळपास 1.25 तासात आम्ही इकडे आलो आता मंथन पण आपलं ह्या तिकडे ITच्या कॉलेजला आहे ना त्याच्यामुळे त्याला फोन केला तर तिथंच आहे ये आणि ह्याच्या ITला ऍडमिशन घ्यायचं आहे कशाला लागलं रे हां प्लंबिंग करायचं झालंय आता तिथं जाऊन बघूया बाकी प्रोसेस काय आहे त्याच्यासाठी खास आलो नाही तर आता काय मी आज झोप काढली आज झोप काय पूर्ण झालेली नाही माहिती आहे तुम्हाला कारण ते काल उशीर झाला होता जाऊन आता घरी जाऊन परत ती व्हिडिओ बनवायची एडिट नाही केलेली तेव्हा ती उद्या तुम्हाला बघायला भेटेल तर चला त्याची वाट बघतो तो आला कारण परत पुढे जातो बघा
हा आयटी आहे इथे समोर दिसतो ना हा बोर्ड. हा इथून आतमध्ये जायचं आपल्याला पाठीमागून. हा इथून असेल मला वाटते. ते बघा मंथन शेट आले तिकडे. मंथन शेट बोल. अरे हाफ पॅन्ट वर कॉलेज मध्ये चाल दर्दीच एकदम. हा ड्रेसिंग आहे. झोपलेस की काय? किती लांब आहे इथून? ते अरे त्यांचा फोन त्यांना फोन लाव. हा इकडे आला कशाला? प्लंबिंग आला. हा म्हणतात ते प्लंबिंगचा इकडे कोर्सच नाही आहे. मामा कसं काय? एसी टेक्निशियन तो करून टाक. एसी वाला करून टाक. कॅन्सल कर. कॅन्सल कर. आता त्यांना फोन लाव. त्यांना विचार आलोय बरं कुठल्या आलाय नक्की. मुरुडला मग इथले ना तो प्रॉपर मुरुडचा तोच आहे ना मुरुडवाला. हा नाही ना मुरुडला कुठं आहे तो प्रॉपर? आपला हा 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 उतरणीवर तिथं आहे का? हा मग मगाशी काय झालं माहितीये का? आम्ही पहिलं मजगावला थांबलो. आधी कन्फर्म नव्हतं मुरुडला काय तिकडचा तो मजगावचा माहिती होता कारण मजगावला आपला मंथन आहे. तिथे गेलो तर तिथे हा कोर्सच नाहीये. ह्याला जो कॉल होता तो वेगळा. आता इथे आलो मुरुडला पोहोचलोय. आता हा इथला एक आहे. इथे हा नाही विचारतोय कुठला आहे तो. आता इथं पण 2 आहेत. कुठला आहे तो माहिती नाही. पहिला विचार काय होतं काय बोलतात तिकडे पण आहे का वरती? ओके डोंगर चढल्यासारखा उभी चढाई. मला वाटतं मी बाजी कुठे आला ते नाईस एरिया. आता प्रयत्नानंतर भेटला बस फॉर्म बिंबर आता भेटला. आणि नेमकं आपलं तो दत्त मंदिराला येतो ना वरती तिथून पायऱ्या आहेत. तिथूनच पूर्ण वरती आहे साईडनी. आणि बघ घोरपड आहे घोरपड. हे बघा इथं आहे. आणि इकडे वॉटरफॉल. आणि बघ हा इकडे आयटी आहे समोर. आणि हा इकडचा रस्ता. आणि हा बाजून इकडे वरती गेलो का हे वरती दत्त मंदिर आहे. तर तिथे खाली मामाचं पण आपलं दुकान आहे. तिथून बाजूनच हा रस्ता आहे दत्त मंदिराकडला. तिथं वरती आम्ही आधी गेलो पुढे. तो पण आधी आयटी 2 आयटी. तिथून आलो तो नाही इथं पाठी आहे. बरं मामा भेटला. आम्हाला आपण इथूनच जा वरती आहे. तिथे आलो. आता तो गेला आतमध्ये सगळं घरतोय. पण पूर्ण निसर्गाच्या सानिध्याचा आयटी आहे बघा. खतरनाक. इकडे नाही इकडे. आणि हा इकडे आयटी आहे. मामाची मजा आहे धबधब्यात. पावसाची गडबड आहे. पाऊस चहा नको कारण पावसामुळे आहे ना. पावसामुळे भीती. तुम्ही या आता. तुम्ही येत नाही आम्ही येतो. पप्पा त्या दिवशी पण आठवण काढली. पप्पा हे येत नाही. तुम्ही या कधी कुठे कोणाची ते? हा 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 तिकडे 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 बरोबर. हा तेच या तुम्ही आता. तुम्ही येत ना. माझी फेरी झाली. माझी किती दुसरी फेरी असं लागतात. चल येतेस? ए चला दोघी. मम्मी कुठे आहे का? मामी मामा कोणच नाही. हा हो काय? सगळेच गायब आहेत. कोणच नाही भेटलं. यांची शाळा सुटली वाटते. काय ना ऍडमिशनचं पण झालं काम सगळं. 2 सप्टेंबर पासून बोलवलंय. नंतर मामा भेटला होता. मामाच्या घरी गेलो. सगळ्यांना भेटलो. त्याच्यानंतर मुरुडला आलो. जर खाजे पहिलं घरातून निघतो ना. यांच्या पहिले मुरुड घालला खाजे घेऊन पहिले यांचं बसत त्याच्यामुळे खाजे घेतो. आणि मग आता इथून डायरेक्ट घरी चाललो. पाऊस पण आहे जाऊन त्यामुळं काय ना असं काहीतरी वातावरण आहे. आणि इकडे थांबलो खाजे घ्यायला. खाजे खाजे कैसा किलो है? 160. 1 किलो को 1 कर दो. और दूसरा है ना पाव पाव को 2 कर दो. दिखावे खाजा दिखाओ. ये आजा मस्त. आमचे तर 2 किलो ना बोलला.
हे बघा, हा एक घेतला अर्धाचा आणि हे परत पाव किलोचे आहेत ना, हे दोन बॉक्स आहेत इकडं. हे जवळपास 1.5 किलो झाला. कारण काय होतं, हा बोलतो एवढे कशाला, मी बोललो आमच्याकडे वाटणे जाम असतात, थोडक्यात पुरत नको. अर्धा किलो जवळपास घरी आहे आणि हे एका 2 बॉक्स हे वाटून होतात, ह्याला 1 दे त्याला 2 दे. त्याच्यामुळे कारण वजनाला मोठे असतात ना, वजनाला म्हणजे जास्त येत नाही, पण टेस्ट एक नंबर. त्याच्यामुळे आलो कधी घेतल्याशिवाय इथून जात नाही. तर चाललोय, जेवलो नाही, त्याच्यामुळे जेवायचं बघतो काहीतरी. बाकी इथलं ज्या कामासाठी आलो होतं ते काम ओके. आता नांदगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो. हा सगळ्या गोष्टी मस्त लाईनीत झाल्या, आता काम पण पटकन झालं. आता चाललोय घरी जायला, थांबूया, दर्शन घेऊया. दर्शन घेतोय आणि आता इथून डायरेक्ट घरीच चाललोय. आता कसं होतंय, ह्याला तुम्हाला पटापट सगळे शॉर्ट बघायला भेटेल, कारण काय ते गोप्रो नाही लावलाय. कालचं ते सगळं हेल्मेट आहे ओलं, मी बघितलं स्टार्टिंगला, त्याच्यामुळे गडबड आहे. गोप्रो लावा असं दिसतं ऑन द वे सगळं प्रॉपर शूट करता आलं असतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पटापट होतात. आता आहे ना, हे बघा नागावच्या बीचवर आलोय. जरा माझ्या मामाचा मुलगा पण आहे आणि आम्ही आहोत जरा चिल आरामात. त्यानंतर पाऊस बिऊस काय नाही, बोल थोडं जाऊया, एन्जॉय करूया म्हणून थोडं इकडे थांबलोय. आता इथं थोडा वेळ घालवतो अजून आणि मग इथून नंतर घरी जाणार आहे. बघा माणूस कुठं बसलाय आमचा, डायरेक्ट दुकानात. काम झालंय ह्याचं. हा एक जण आहे, आम्ही सगळं बसलोय, एन्जॉयमेंट चालू आहे. बाकी इथून डायरेक्ट घरी. आता इथून आहे ना बिर्याणी घेतली, कारण काय झालं मागासपासून बोललो जाऊया काहीतरी घेऊ खायला. कारण काय झालं, मी तर जेवलो नव्हतं, हा जेवण आलता. तर तिथं नागावला बसलो, तिथं भरपूर टाईम झाला, त्याच्यामुळे आता बसायला नको, पाऊस नाही त्यावर घरी पोहोचूया. इथून घेतलं पार्सल. तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर इथून चालू डायरेक्ट घरीच. तर काय चांगलं वाटलं नाही वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आपल्यासाठी बाय.